बचत करते माझ्या घर दुरुस्तीसाठी। मी बचत करते माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी। मी बचत करते माझ्या कुटुंबाच्या भविष्यासाठी। मी बचत करते मला स्कूटर घेण्यासाठी। मी बचत करते माझ्या मुलीच्या लग्नासाठी। मी बचत करते माझ्या नवऱ्याच्या मदतीसाठी। मी बचत करते माझ्या म्हातारपणासाठी। आम्ही रोजगार हमीचं काम करतो, त्याचे पैसे आमच्या बँकेत खात्यावर जमा होतात, पण ते आम्हाला काढायला जायला जव्हारला चालत वडला जावे लागते। असं आमचं म्हणजे दिवसाची मंजुरी पण जाते आणि भाडं पण जातं, अजून खिशात राहिले पैसे ते पण जातात। Today they can all proudly dare to dream so big, but a few years ago most of them found it very difficult to even save, let alone use banking services. Through Ra's E-Dost initiative, many women across the village could easily access services like checking bank balance, withdrawing and depositing cash, updating bank accounts, applying for Aadhaar cards and PAN cards, helping to avail various government schemes, paying bills, phone recharge, etc. at their own convenience. नमस्कार, माझं नाव मीना सुनील भोये। मी मेढा पाटीलपाडा ह्या गावात ई-दोस्त म्हणून काम करते आणि आम्ही वेगवेगळ्या सुविधा आमच्याकडून लोकांना पुरवतो आणि हा जो लोकांना होणारा त्रास जो आहे हा वाचवण्यासाठी आम्ही इथे लोकांच्या सेवेसाठी हे काम करतो। Back we started this ambitious program on e-dost, wherein they would provide banking services to the tribal people and micro entrepreneurs. We soon realized that having just a bank account is not enough. The woman should be in a position to manage the bank account efficiently, and it was not that easy because they didn't have confidence to walk into the bank, ask about the balance. So it was very important for us to impart a concept of or educate them on the concept of banking. So what is a saving? According to the tribal women, saving means keeping some money aside at the end of every month and keep the money in atte ka dabba or sugar ka dabba. That money is definitely saved, but that doesn't grow. So that is where our financial literacy program kicked in. So this financial literacy program is beneficial for both, for the trainees for learning a life skill and for the trainers. So it's another way of generating livelihood. वंदनाताई आली, आम्हाला शिकवला काय बचत कशी करायची। त्यांनी एक गला दिला आमच्याकडे, मग कधी राहिलं पैसे ते गलेत टाकायचं। ते किती तारखेला ते कॅलेंडरवर संध्याकाळचे माझा मुलगा लिहून ठेवतो, मग ती बचत झाली, मग त्याच्यातून आम्ही पैसे ते काढलं आणि त्याचे आम्ही कपाट घेतला। महिलांना छोटी छोट्या बचतीपासून मोठी बचत कशी करावी हे ट्रेनिंग रहा फाउंडेशन कडून आम्हाला दिलं आणि नंतर आम्ही आमच्या गाव लेवलला दिलं। पिगी बँक आणि कॅलेंडर वाटप करत असताना काही महिलांनी चाव्या स्वतःकडे ठेवून घेतल्या, पण काही महिलांनी म्हणजे घरात जे वडीलधारी मंडळी असतात किंवा पोरं वगैरे असतात तर ते लॉक उघडतील किंवा मग त्यातून पैसे काढून घेतील म्हणून त्यांच्याकडच्या चाव्या त्या माझ्याकडे आणून दिला। म्हणजे एवढा विश्वास त्यांचा की चाव्या माझ्याकडे सुरक्षित राहू शकतात। एका महिलेचे जवळजवळ 20,000 रुपये बँकेमध्ये अडकले होते। ट्रेनिंग देत असताना तिच्या लक्षात आलं की माझे 20,000 रुपये ही काढून देऊ शकते, तेव्हा त्यांनी सहज सांगितलं की माझे असे पैसे अडकले तर ते करून देऊ शकतेस का। मग तिची ती पूर्ण बँकेमध्ये प्रोसेस केली आणि तिचे ते 15-20 दिवसांनी तिला 20,000 रुपये मिळाले। तिला जेव्हा पैसे मिळाले तर ती एवढी खुश झाली की मला बक्षीस म्हणून तिने 2,000 रुपये मला आणून दिले। Making rural women financially literate was just the start, but making them financially independent is the goal, is where we want to be, and that's where Mera Bills hopes to create the maximum impact to help very small business owners, especially rural women entrepreneurs, become financially independent in their thinking and in their ability to manage their businesses better. माझं छोटंसं किराणा दुकान आहे आणि ते पहिले छोटंच होतं, मग राहा फाउंडेशन ह्या संस्थेकडून आम्हाला सामान दिलं गेलं, त्याच्यामुळे छोटं दुकान होते ते थोडं मोठं झालं। पहिले आम्हाला उधारी वगैरे काय घेतली तर आम्ही वहीमध्ये लिहून ठेवायचो, ती कधी वही हारली फाटली तर म्हणून ती उधारी तशीच निघून जायची। रहा फाउंडेशन एंजल वन यांच्याकडून आम्हाला मोबाईल दिला गेला, त्याच्यामध्ये मेरा बिल्स ॲप्स
हा एक ॲप्स आहे. ह्यामध्ये पहिले आम्हाला काही कळतच नव्हतं, भीती वाटायची. पण यशवंत सावळे साहेब यांनी आम्हाला त्याच्याबद्दल ट्रेनिंग दिलं. त्याच्यामध्ये काय कसं खर्च उत्पन्न कसा व्यवहार करायचा ते सगळं आम्हाला त्यांनी ट्रेनिंग देऊन शिकवलं. म्हणून ते भीती वाटायची ती भीती निघून गेली हळूहळू. आज आमचं लहानाचं दुकान थोडं मोठं झालं. It started out because we realized that very small businesses often, fail to understand and record or measure what they are doing in terms of incomes and expenses and receivables and profitability. So we thought that if we could build this technology in vernacular languages, in multiple languages, so it is easy for them to use. ग्रामीण भागातील ज्या महिला आहेत त्यांना रोजगार निर्मितीसाठी आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो. मेरा बिल्स ॲपविषयी त्यांना माहिती दिली. मग त्यांना अगोदर आम्ही शिकवलं उत्पन्नाची नोंद कशी करायची, खर्चाची नोंद कशी करायची. त्यानंतर ते मेरा बिल्स ॲपमध्ये जेव्हा उधारीच्या नोंदी करायला लागले तेव्हा त्यांना समजले का नाही बाबा मेरा बिल्स ॲपमुळं केव्हाची पण उधार आपण त्याच्यामध्ये बघू शकतो आणि कोणी किती नेले ते सर्व त्यांना त्याच्यामध्ये समजू शकतं. प्लस हळूहळू आम्ही त्यांच्यापर्यंत पुन्हा जातो. त्यांना कॅटलॉग उधारीची नोंद असो ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये शिकवतो. आणि त्या महिला आता इतक्या स्मार्ट झालेल्या आहेत का वहीमध्ये कोणतीही नोंद न करता सरळ मेरा बिल्स ॲपमध्ये नोंद करतात आणि त्यांचा व्यवसाय छोट्याहून अजून मोठा होत चाललेला आहे. RA's digital and financial literacy program empowers tribal women to manage their finances independently, fostering confidence in handling money matters and enabling them to contribute to household decisions. Digitally empowering women actually have opened multiple doors for our women in multiple different ways. And this is also very futuristic because we are going to go deeper and wider as far as digital technology is concerned, and our women are ready to embrace whatever new developments take place. So Ra Foundation is extremely excited with the results from digital and financial literacy and empowerment verticals or programs that we have implemented. And this excitement really is allowing us to think big. We want to scale up this program big time. We understand how it works. We know how to digitally and financially empower women who have never been to school. The power of financial and digital literacy is contagious. It attracts strength, confidence, growth, and freedom. And our women are striving to imbibe all of them for a better future for themselves and their families.